भाजपचे जगात सर्वाधिक सदस्य आहेत. भारतात ज्या पक्षाचे सर्वाधिक खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य, महापौर, सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थातील सदस्य असा देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भाजपकडे पाहिलं जातं, असं फडणवीस म्हणाले. भारतीय जनता पक्षाचा 45वा वर्धापन दिन सोहळा नागपुरात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. आज भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो. भारतीय जनता पक्ष आज जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. ज्या पक्षाचे जगात सर्वाधिक सदस्य आहेत असा पक्ष आहे. आणि त्याच वेळी भारतामध्ये ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार, ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार, ज्या पक्षाचे सर्वात जास्त विधान परिषद सदस्य, ज्या पक्षाचे सर्वात जास्त महापौर आणि ज्या पक्षाचे सर्वात जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य असा देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाकडे पाहिलं जातं. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं भारतातच नाही तर पंतप्रधानांच्या माध्यमातून संपूर्ण जगात भारताची एक प्रतिमा तयार केली आहे. मजबूत, न चुकणारा आणि विकासाकडे झेप घेणारा भारत अशी प्रतिमा तयार केली आहे. एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना याचा अभिमान आहे. भाजपनं जी वाटचाल सुरू केली आहे, देशाच्या इतिहासातील हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे ज्यात कधीही फूट पडली नाही. काँग्रेसच्या तर इतक्याच काँग्रेस झाल्या की त्यात मोजताही येणार नाहीत. कम्युनिस्ट पक्षातही फूट पडली. समाजवादी पक्षाची इतकी शक्ल झाली की ती मोजायला बसलो तर वेळ कमी पडेल असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला. भारतीय जनता पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे जी बनल्यापासून आजपर्यंत या पक्षात कधीच फूट पडली नाही. हा पक्ष एकसंघ राहिला. श्यामप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय, अटलजी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी किंवा आजजी आपलं नेतृत्व आहे, मोदींचं नेतृत्व आहे. या सर्वांनी पक्ष वाढवण्याचे प्रयत्न केले. या पक्षात फूट पडली नाही याचं एकमेव कारण म्हणजे या पक्षाचे नेते कधी आत्मकेंद्री नव्हते, स्वार्थी नव्हते, कार्यकर्ते स्वार्थी नव्हते. हा पक्ष कुणाला पंतप्रधान बनवण्यासाठी, कुणाला मुख्यमंत्री बनवण्याकरिता, कुणाला खुर्ची देण्याकरिता तयार करण्यात आलेला नाही. एका विचाराकरिता, भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्यासाठी, भारतातल्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याकरिता हा पक्ष तयार करण्यात आला. विचारांवर चालणारा हा पक्ष आहे म्हणून उभी फूट पडली नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की बनल्यापासून तर आजपर्यंत या पक्षामध्ये कधीच फूट पडली नाही. हा पक्ष एकसंघ राहिला. आणि आपण पाहिलं असेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय असतील किंवा अटलजी, अडवाणीजी, मुरली मनोहर जोशीजी असतील किंवा आज भारतीय जनता पक्षाचं आपलं जे नेतृत्व आहे, हे आजचं नेतृत्व माननीय मोदीजींच्या नेतृत्वात असेल. या सगळ्यांनी हा पक्ष वाढवण्याकरता प्रयत्न केला आणि या पक्षामध्ये फूट पडली नाही याचं एकमेव कारण आहे, या पक्षाचे नेते हे कधी आत्मकेंद्रित नव्हते, ते कधी स्वार्थी नव्हते. या पक्षाचे कार्यकर्ते कधी स्वार्थी नव्हते. हा पक्ष कोणाला तरी प्रधानमंत्री बनवण्याकरता, कोणाला तरी मुख्यमंत्री बनवण्याकरता, कोणाला तरी खुर्ची देण्याकरता तयार करण्यात आला नाही, तर एका विचाराकरता तयार करण्यात आला. आपल्या भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्याकरता, भारतातल्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याकरता हा पक्ष तयार करण्यात आला. आणि म्हणून विचारावर चालणारा पक्ष म्हणून या पक्षात कधीच उभी फूट पडली नाही. आणि विचाराने काम करता करता आज पक्ष कुठपर्यंत पोहोचलाय हे आपण सगळ्यांनी बघितलंय.